अभी मजा आएगा ना भिड़ो। तुझ्या आईनं माझं कुठं का तूच श्वास ग तूच तू सारी कड मला प्रेम मला कळू लागल once more तुझ्या आईनं माझं कुठं का तूच श्वास ग तूच तू सारी कड मला प्रेम मला कळू लागल। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो काही आहे तो आपण इंस्टाग्रामला जे ट्रेंडला सॉन्ग चालू आहे त्यावरती आपण घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल, प्रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, सुरुवातीच्या ज्या 5 कमेंट येतील त्यांना मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये फ्रंटला दाखवणार आहे। आणि मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे त्याला आपण 100 लाईकचे टार्गेट ठेवलेले आहे, तर ते लवकरात लवकर तुम्ही कंप्लीट करा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा। मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही आतापर्यंत तुम्ही जॉईन नसेल केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या, त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, जरा वेळ नाही घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी आपल्याला 2 ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे, एक म्हणजे कॅपकट आणि दुसरे आपल्याला इथं VPN वापरायचे आहे। तर सिम्पली मी इथं VPN कनेक्ट करून घेतो। मी इथं स्पीड VPN वापरलेले आहे। यानंतर तुम्हाला सिम्पली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे आणि इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं मॉडेलचा फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मॉडेलचा फोटो इथं ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ॲस्पेक्ट रेशिओ म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि 9.16 इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला व्यवस्थितपणे इथं झूम करून घ्यायचे आहे। फोटो व्यवस्थित झूम झाल्यानंतर इथं तुम्हाला ओव्हरले म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲड ओव्हरले करून तुम्हाला बिटमॅप व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे आणि याला व्हिडिओ थोडासा झूम करून घ्यायचा आहे। यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोचे ड्युरेशन आहे ते तुम्हाला इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला घेऊन जायचे आहे। व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला घेतल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला येऊन तुम्हाला हा जो बिटमॅप व्हिडिओ दिलेला आहे हा तुम्हाला इथं व्यवस्थितपणे इथं बघावा लागेल। हा व्यवस्थितपणे आपण बघून घेऊया। तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं बघून घ्या। इथंच बघू शकता मित्रांनो, इथं बीट आपली चेंज होत आहे। तर आपण इथं सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचे आहे। नंतर पुढे पण आपल्याला असंच एक सीन करून घ्यायचं आहे आणि इथं तिसरी बीट येत आहे, तर मी इथं फोटोला स्प्लिट करून घेतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सर्व बीट इथं लावून घ्या। यानंतर तुम्हाला बिटमॅप व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, ओपेसिटीवरती क्लिक करायचं आहे आणि ओपेसिटी याची 0 करून घ्यायची आहे। ओपेसिटी याची 0 करून येसवरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचे आहेत। तर तुम्हाला 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला कॉम्बो कॅटेगरीमध्ये XXX1 हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येईल, तर हा इथे अप्लाय करून घ्यायचा आहे। नंतर 3 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे, इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट दिसून येईल, हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला 4 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि ट्रिसेट 2 हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे। तर अशा प्रकारे हा इफेक्ट लावून घेतो। नंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे। पुढच्या फोटोवरती जाऊन तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्विंग बॉटम हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे। हा इफेक्ट इथं अप्लाय झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला 6 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून 3D कार्ड 5 हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर 7 नंबरचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बो कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्वे इन हा इफेक्ट दिसून येईल, हा इफेक्ट तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला 8 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे, कॉम्बो कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्मॉलर हा इफेक्ट दिसून येईल, हा इफेक्ट तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर 9 नंबरचा जो फोटो आहे तो तुम्हाला इथून सोडून द्यायचा आहे। यानंतर जो 10 नंबरचा फोटो आहे त्यावरती जायचं आहे आणि तुम्हाला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर 11 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। 11 नंबरच्या फोटोवरती आल्या इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्विंग बॉटम राईट हा इफेक्ट दिसून येईल, तर हा इफेक्ट तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर जो
12 नंबरचा फोटो आहे त्यावरती जायचं आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला रोटेशन ओपनिंग हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला 13 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला रॉक होरिझॉन्टल हा इफेक्ट तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो इथं अशा प्रकारे ॲनिमेशन लावणे कंप्लीट झाले. यानंतर तुम्हाला इथं इफेक्ट लावायचे आहेत. इफेक्ट लावण्याकरता सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती, आणि तुम्हाला सुरुवातीला पहिल्या फोटोला डायमंड झूम हा इफेक्ट तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे आणि इथं व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्या. यानंतर 2 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे आणि तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून लव कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि हार्टबीट हा इफेक्ट तुम्हाला इथं लावायचा आहे. तर याची स्पीड आपण 15 करून घेऊया आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲड करून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे फोटो एवढा. नंतर 3 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं बटरफ्लाईज हा व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे. तर त्याकरता बटरफ्लाईज कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला बटरफ्लाईज तुम्हाला हा इफेक्ट इथं दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं लावून घ्यायचा आहे. यानंतर 4 नंबरचा फोटो जो आहे तो तुम्हाला इथं सोडून द्यायचा आहे. नंतर तुम्हाला 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं पुन्हा बटरफ्लाईज कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला इथं बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट तुम्हाला इथून लावून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. नंतर जो 6 नंबरचा फोटो आहे तो पण तुम्हाला इथं सोडून द्यायचा आहे आणि तुम्हाला 7 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 7 नंबरच्या फोटोला तुम्हाला इथं बॉडी इफेक्ट लावायचा आहे. तर सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करा आणि तुम्हाला इथं टोटल फ्लेम हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याला पण व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा. यानंतर 8 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं ऑप्टिकल झूम हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट इथे ॲड झाल्यानंतर याला पण इथं व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट झाल्यानंतर जो समोरला फोटो आहे म्हणजे 9 नंबरचा तो आपल्याला इथं सोडून द्यायचा आणि 10 नंबरच्या फोटोवरती जायचा आहे आणि तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट तुम्हाला इथं लावून घ्यायचा आहे. याची स्पीड आपण 15 करून घेऊया आणि आपल्याला याच्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर जो 11 नंबरचा फोटो दिलेला आहे त्या फोटोवरती जायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून बटरफ्लाईज कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला इथं हार्टबीट हा इफेक्ट तुम्हाला इथं पुन्हा ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट इथं ॲड करून घ्या आणि याला पण व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हा ॲडजस्ट झाल्यानंतर सिम्पली 12 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं इनोलॉपिंग लाईटिंग हा इफेक्ट दिसून येईल. तर हा इफेक्ट तुम्हाला इथं बॉडी इफेक्ट म्हणून लावून घ्यायचा आहे. हा इफेक्ट जो आहे मित्रांनो तो आखरीच्या 2 फोटोपर्यंत तुम्हाला घेऊन जायचा आहे. यानंतर तुम्हाला इथं ओव्हरले म्हणून ऑप्शन दिलेला आहे त्यावरती जाऊन तुम्हाला इथं PNG दिलेला आहे तो PNG तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याला तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत असं लांबून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला आणखी पुन्हा ॲड वरती क्लिक करायचं आहे आणि दुसरा PNG दिलेला आहे तो पण PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सेट करून घ्या. तुम्ही तुमच्या हिशोबची सेट करू शकता आणि याला व्यवस्थितपणे व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला घेऊन यायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपैकी इथे एडिट झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा झाला.